नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कला आणि अद्वैतचा एकत्र आणि सुखी संसार फुलताना पाहणार आहोत। तर इकडे मित्रांनो, आपण पाहतो की कलाने तर आबांना आणि घरच्या सगळ्यांनाच ही गोष्ट सांगून टाकलेली असते की मी चांदेकर मॅन्शनमध्ये राहणार नाही, मी आउट हाऊसमध्ये राहणार। त्यामुळे आता अद्वैत आणि कला जर एकत्रच राहिले नाही तर मग हे एकत्र कसे येतील हा प्रश्न आबांना पडलेला असतो। आणि मग लगेचच आबा हे त्यांचा जो काउन्सिलर असतो त्याला फोन करून ही गोष्ट सांगतात की कला आणि अद्वैत हे दोघं एका घरात राहतच नाही आहेत, मग आपण काय करायचं। मग आता काउन्सिलर हा कला आणि अद्वैत दोघांनाही कॉल करतो आणि कॉन्फरन्स कॉलवरती घेऊन त्या दोघांनाही विचारत असतो की अरे, मी तुम्हाला एकत्र 6 महिने राहायला का लावलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की तुम्हाला एकत्र राहायचं आहे की नाही। पण जर तुम्ही वेगवेगळेच राहिलात तर तुमचं कन्फ्युजन कसं दूर होईल। त्यावर लगेचच आता कला आणि अद्वैत म्हणतात मग आम्हाला काय करावं लागेल। त्यावर आता लगेच ते आता सांगायला लागतात की तुम्ही दोघंजणं एका घरात राहा। त्याबरोबर कला ही आता म्हणायला लागते काय एका घरात। त्यावर ती लगेच म्हणते की नाही, मी नाही जाणार चांदेकर मॅन्शनमध्ये राहायला। त्याबरोबर लगेचच आता इकडे काउन्सिलर सांगायला लागतो की आता कोणी कुठे राहायला जायचं हा प्रश्न तुमचा आहे, मला फक्त तुम्ही दोघांनी एकत्र राहायला पाहिजे, ही फक्त माझी गोष्ट आहे। आता तुम्ही ठरवा तुम्ही कुठे एकत्र राहू शकता। त्याबरोबर आता लगेचच कला आणि अद्वैत हे दोघंही जरा 5 मिनिटं गप्प बसतात आणि मग अद्वैत स्वतःहूनच म्हणतो की ठीक आहे, मी काढतो याच्यावरती काहीतरी मार्ग। आणि मग आता मी याच्यावर मार्ग काढतो म्हणून ते दोघं पण फोन कट करतात। तर इथे आता कलाला प्रश्न पडलेला असतो की नेमका हा चांदेकर मार्ग तरी काय काढणार आहे। मग अद्वैत हा आता कलाला सांगतो की तू नाही येणार आहेस ना चांदेकर मॅन्शनवरती राहायला, काहीच हरकत नाही, मी येतो आउट हाऊसमध्ये राहायला। आता मात्र कलाला खूप मोठं आश्चर्य वाटलेलं असतं की हा आउट हाऊसमध्ये येऊन राहणार आहे, ते सुद्धा माझ्यासाठी। कला अद्वैतला विचारते, अद्वैत तू नक्की खरं बोलतोयस ना, नाही म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना। अद्वैत म्हणतो माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, पण तू अति आगाऊ आहेस ना, त्यामुळे मला तुझ्यासाठी हे सगळं करावं लागतंय। त्यावर कला म्हणते नाही नाही, आता तुझी तब्येत ना एकदम व्यवस्थित आहे, ते कळून चुकलं आहे मला। आता दोघंजणं पुन्हा भांडायला लागतात आणि मग त्यांना काउन्सिलरने सांगितलेले शब्द पुन्हा एकदा आठवतात की तुम्हाला एका घरात राहायचं आहे, एका छताखाली, पण न भांडता। मग काय आता अद्वैत हा तिथे आउट हाऊसमध्ये त्याची बॅग घेऊन गेलेला असतो। कला अद्वैतला म्हणत असते, अरे चांदेकर, हे एवढं सगळं सामान घेऊन तू का आलायस, आपलं घर इथे 2 पावलांवर आहे, तुला सगळं सामान आणता आलं असतं की। त्यावर अद्वैत म्हणतो की नाही, मला वाटलं म्हणून मी घेऊन आलो, सारखं सारखं ये जा करायला मला आवडत नाही, मी काय तू आहे का प्रत्येक काम परफेक्ट न करायला, चुकीचं करायला। त्याबरोबर इथे हे सगळं ऐकून सरोजला मात्र खूप जास्त राग आलेला असतो। अद्वैतने जाऊन आउट हाऊसमध्ये राहणं सरोजला काही पटलेलं नसतं। घराचा मालकच जर घराच्या आउट हाऊसमध्ये राहत असेल तर या गोष्टीला काय अर्थ आहे, ते सुद्धा त्या एका फालतू मुलीसाठी। मग आता सरोज ही अद्वैतला आउट हाऊसमधून घरी राहायला चल हे सांगायला रागारागात चाललेली असते, पण आता आबा तिला थांबवतात आणि सांगतात की तुला माझी शपथ आहे, तू त्या आउट हाऊसच्या दिशेने सुद्धा जाऊ नकोस सरोज। मग आता आबाने सांगितल्यामुळे सरोज ऐकते, पण आता इथे सरोजला आबांचा सुद्धा खूप राग आलेला असतो। मग काय, आगीत तेल ओतायला रोहिणी तर असतेच। आता रोहिणी लगेचच तिकडे येते आणि सरोजला म्हणायला लागते, बघितलं सरोज वहिनी, आता हळूहळू त्या मुलीने फक्त आपल्या अद्वैतला या घरापासून दूर केलंय, नंतर हळूहळू ती अद्वैतला त्याच्या माणसांपासून, त्याच्या आईपासून सुद्धा तोडत जाईल। मग काय करशील तू। सरोज पटकन म्हणते, नाही, मी असं काही होऊ देणार नाही। त्याबरोबर दुसरीकडे आता अद्वैत हा कलाला म्हणत असतो, आता हे सगळं सामान आणलंय, मग आता हे इथं ठेवूया आणि आजच्या दिवस आपण ऑफिसला जाऊया। कला म्हणत असते, काय हा पसारा असाच टाकून आपण ऑफिसला जायचं। त्यावर अद्वैत म्हणत असतो, हो, ऑफिसला जाणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि मग कला आणि अद्वैत त्या दिवशी ऑफिसला गेलेले असतात। आता
ऑफिसला जाऊन आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांचा काउन्सिलर त्यांना फोन करतो आणि सांगत असतो की आता तुम्ही दोघंजण एकत्र राहताय का. त्यावर आता ते सांगायला लागतात की हो, मी सकाळीच इथे शिफ्ट झालो आहे. त्यावर कला ही सुद्धा म्हणत असते आम्ही आत्ता एकाच छताखाली राहतोय, आता पुढे काय करायचं. त्यावर काउन्सिलर त्यांना सांगतो की आता तुम्ही दोघांनी एकत्र मिळून तुमच्या कुटुंबियांसाठी स्वयंपाक बनवायचा. त्याबरोबर आता इथे कला आणि अद्वैत म्हणतात एकत्र. त्यावर काउन्सिलर सांगतो हो, एकत्र बनवायचा स्वयंपाक. त्यावर कला म्हणते याने जर स्वयंपाक बनवायला घेतला ना तर 2 दिवस जातील पण घरच्यांना जेवण मिळणार नाही. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो मी परफेक्शनिस्ट आहे, मला सगळ्या गोष्टी परफेक्टच लागतात. त्याबरोबर काउन्सिलर म्हणतो अरे आत्ता सांगितलं ना तुम्हाला भांडायचं नाही आहे. त्यावर कला आणि अद्वैत म्हणतात ठीक आहे, आम्ही घेतो मग आमचं काम करायला. आणि मग ते दोघंही फोन ठेवून देतात. आणि मग आता कला म्हणते चला मग हातपाय धुवून घे, फ्रेश हो तू सुद्धा, मी सुद्धा फ्रेश होते तुझ्यानंतर, आणि मग आपण लागूया आपल्या कामाला. अद्वैत म्हणतो ठीक आहे, जसं तू म्हणतेस तसंच करूया. मग अद्वैत जाऊन फ्रेश होतो, कलाही फ्रेश होऊन घेते. दोघंजणं जरा चहा कॉफी पितात आणि त्यानंतर कामांना लागलेले असतात. छान सगळ्या घरच्यांसाठी एकत्र दोघं मिळून स्वयंपाक बनवतात आणि घरच्यांना आपल्या हाताने खाऊसुद्धा घालतात. आता हे सगळं ते दोघं एकत्र करत असतात, ते सुद्धा न भांडता. तर आता नंतर त्यांना टास्क दिलेला असतो की तुम्ही दोघांनी एकत्र जाऊन शॉपिंग करायची, पण नवऱ्याने बायकोसाठी आणि बायकोने नवऱ्यासाठी, असा हा टास्क आहे. त्यावर कला आणि अद्वैतला काही कळत नाही. काउन्सिलर म्हणतो तुम्ही एवढं लक्षात घ्या की कलाने अद्वैतसाठी खरेदी करायची आणि अद्वैतने कलासाठी, बास. त्यावर आता ते विचारतात पण हे असं का करायचं आहे. त्यावर काउन्सिलर त्यांना सांगत असतो काउन्सिलर कोण आहे, मी का तुम्ही, मला माहिती आहेत गोष्टी की तुम्हाला. मग मात्र कला आणि अद्वैत काही बोलत नाही. तर आता पुढे काउन्सिलर सांगतात जितकं सांगतो तितकं करा. मग कला आणि अद्वैत खरेदी करून घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर ते दोघंही त्यांनी काय खरेदी केली हे घरातल्यांना दाखवत असतात. तर आता इथे सरोजला मात्र खूप जास्त राग आलेला असतो, तिचा जळफळाट होत असतो की हे दोघं खरेदीला का गेले. त्याबरोबर आता अद्वैत सांगत असतो आई अगं त्या काउन्सिलरने सांगितलं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मग काय, आता अद्वैत आणि कला त्यांनी जी काही खरेदी केलेली असते ती सगळी काही सोहम, आजोबा, रजनी, त्याचबरोबर आता सोहमची बायको म्हणजेच अनामिका या चौघांना दाखवत असतात. आता त्या दोघांच्या या दरम्यान लक्षात येतं की आपण एकमेकासाठी सेम रंगाचे कपडे आणलेत. म्हणजे कलाने अद्वैतसाठी आकाशी रंगाचा त्याच्यावरती गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता घेतलेला असतो, तर अद्वैतने सुद्धा कलासाठी सेम तशीच आकाशी रंगाची आणि त्याच्यावरती सोनेरी एम्ब्रॉयडरी असलेली साडी घेतलेली असते. आता इथे अद्वैत आणि कला एकमेकाकडे बघतात आणि दोघांच्याही लक्षात ही गोष्ट आलेली असते की याचा अर्थ नक्कीच आपण दोघंजणं विचार सेम करतो, आपली आवड निवड ही सेम आहे. त्यानंतर आता कला आणि अद्वैत हे दोघंही पुन्हा एकदा आउट हाऊसवरती राहायला निघून गेलेले असतात. आता इथे आउट हाऊसवरती आल्यावर एकदा चुकून काम करत असताना कलाचं जे मंगळसूत्र असतं ते तिथे ठेवलेल्या एका टेबलमध्ये अडकतं आणि वाढवलं जातं. आता मंगळसूत्र बरोबर ती ही गोष्ट अद्वैतला सांगते, चांदेकर माझं मंगळसूत्र वाढवलं रे, मला ना भीती वाटते. त्यावर अद्वैत म्हणतो यात घाबरण्यासारखं काय आहे, मंगळसूत्र आहे, वाढवतं कधीतरी. मग तो तिला म्हणतो आपल्याकडे नवीन मंगळसूत्र आहे घरात, मी तुला ते आणून देतो, ते आपलं लेटेस्ट कलेक्शन आहे. आणि मग अद्वैत मंगळसूत्र घेऊन येऊन कलाच्या हातात देतो. त्यानंतर कला मंगळसूत्र घालत असताना तोच कलाला म्हणतो थांब खरे मी घालतो, आणि मग तो स्वतःहून कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. त्यानंतर दोघंही ऑफिसला आलेले असतात. आता ऑफिसमध्ये काहीही काम नसताना अद्वैत लॅपटॉप पुढे शांत बसलेला असतो आणि त्याला कलाचा आणि त्याचा लग्न झालेला प्रसंग आठवतो. त्यावेळेस त्याला कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याची इच्छा नसते आणि आज ज्यावेळेस कलाचं मंगळसूत्र वाढवलं होतं त्यावेळेस त्याने स्वतःहून कलाच्या गळ्यामध्ये आपल्या हाताने मंगळसूत्र घातलं. ही गोष्ट त्याला आठवून जरा आश्चर्य वाटतं की त्या दिवशी मला घालायचं नव्हतं आणि आज ठीक 1 ते 1.5 वर्षानंतर मी स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. म्हणजे नेमकं हे सगळं काय आहे, खरंच मला खरे बरोबर राहायचं आहे का. नाही म्हणजे आमच्या दोघांची चांगली टीम आहे, आम्ही दोघंजणं एकत्र आलो की आम्ही कोणतंही काम सक्सेसफुल करतो, हे सगळं तर ठीक आहे, पण मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या अलीकडे आमच्यात काही आहे का. तर दुसरीकडे आता कलाला सुद्धा अद्वैतचं आणि तिचं लग्न ज्या वेळेस झालं होतं त्यावेळेचा संपूर्ण प्रसंग आठवायला लागतो आणि आता ती विचार करायला लागते की
त्यावेळेस जेव्हा चांदेकर माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता त्यावेळेस ते मला मंगळसूत्र नाही तर माझ्या गळ्याभोवती कोणीतरी फास गुंडाळतंय असं वाटत होतं. पण आज 1 ते 1.5 वर्षानंतर मला हे मंगळसूत्र त्याच्या हातून गळ्यात घालून घेताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद वाटला. हा अगदी थोड्या वेळापुरती का नाही पण मला आनंद वाटला. आणि यावेळेस माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना चांदेकरच्या डोळ्यात सुद्धा मला काहीतरी वेगळं जाणवलं. म्हणजे चांदेकरला सुद्धा माझ्याबद्दल तसंच काहीतरी वाटत असेल का जसं मला वाटतंय. तर दुसरीकडे आता ऑफिस सुटायची वेळ झालेली असते. अद्वैत हा कलाकडे येतो आणि तिला विचारतो, झालीत का तुझी सगळी कामं खरे. त्यावर कला होकार देते. मग अद्वैत म्हणतो, ठीक आहे मग चल आता एकत्र येतो ऑफिसला तर एकत्रच जाऊया. आणि मग कला व अद्वैत हे दोघं जण पुन्हा एकदा ऑफिसवरून एकत्र घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर पुन्हा कला आणि अद्वैत हे दोघं जण एकमेकाबरोबर बोलत बसलेले असतात. इतक्यात पुन्हा एकदा त्यांचा काउन्सिलर हा त्यांना कॉल करतो. आता काउन्सिलर हा त्यांना विचारत असतो, काय मग तुम्ही दोघं जण एकमेकाबरोबर भांडत नाही ना. त्यावर कला आणि अद्वैत सांगतात की नाही भांडत नाही आम्ही. पण त्यावर लगेचच काउन्सिलर म्हणतो, पण आहेच का अजून. त्यावर कला अद्वैत सांगतात की छोटी मोठी मस्करी छोटी मोठी भांडणं तर होतच असतात. त्यावर काउन्सिलर सांगतो ते नवरा बायकोंमध्ये चालतंच. आणि मग ते दोघंही फोन ठेवून देतात. आता जेवण बनवायला कलाला उशीर झालेला असतो कारण ऑफिसवरून तिला यायला जरा लेट होतो. मग काय अद्वैत लगेचच कलाला म्हणतो, चल मी तुला मदत करतो. त्यावर कला म्हणते तू. त्यावर अद्वैत म्हणतो, मग तू देवाचे आभार मान की तुला दी ग्रेट अद्वैत चांदेकरच्या हातचं जेवण जेवायला मिळणार आहे. मग काय आता कला आणि अद्वैत दोघं जण मिळून हे स्वयंपाक करायला घेत असतात. पण कला ही अद्वैतला म्हणते, चांदेकर ऐक ना, नको ना, तू बस मी करते. अद्वैत म्हणतो आपण दोघं मिळून करायचं. आणि मग आता ते दोघं जण स्वयंपाक करायला घेतात. इतक्यात अद्वैतच्या फोनवरती एक महत्त्वाचा फोन येतो. अद्वैतला कला म्हणते तू फोन घे मी माझं बघते. आणि मग अद्वैत फोनवर बोलत तिकडनं लांब जातो. आता कलाला उशीर होत असतो स्वयंपाक करायला त्यामुळे ती पटापट काम करण्याचा प्रयत्न करत असते. आणि चुकून तिचं हात जो असतो तो भाजतो. आता कलाचा हात भाजल्याबरोबर लगेचच ती ऐक आ असं ओरडते आणि हात हलवत असते. अद्वैतचं लक्ष कलाकडे येतं आणि लगेचच तो हातामध्ये जो फोन चालू असतो तो लगेच ठेवतो. मिस्टर स्वामीनाथन मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करतो असं सांगून तो फोन कट करतो आणि कलाकडे येतो आणि तिचा हात बघायला लागतो, फुंकायला लागतो त्या हातावर आणि पटकन हात थंड पाण्याखाली धरतो. आणि मग आता लगेचच तो तिचा हात सुक्या कपड्याने पुसतो आणि त्याला मलम लावायला लागतो. आता कला ही मनातल्या मनात म्हणत असते, खरंच हा चांदेकर किती चांगला आहे, माझी याला किती काळजी वाटते. म्हणजे माझ्या हाताला भाजलं तर याने ह्याचं महत्त्वाचं काम सुरू असलेलं थांबवलं आणि पहिलं माझ्याकडे लक्ष दिलं. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा कलाला म्हणत असतो, प्रत्येक वेळेस धसमुसळेपणा कधी म्हणून तुला व्यवस्थित काम करता येत नाही, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतात. कधीतरी जरा व्यवस्थित काम करत जा खरे. त्याबरोबर लगेच आता कला ही मनात म्हणायला लागते, बोलशील पुन्हा चांगलं, बोलशील पुन्हा या चांदेकरसाठी चांगलं. त्यावर अद्वैत म्हणतो, काय बोलतेस मनातल्या मनात. कला म्हणते काही नाही. आणि मग ती म्हणायला लागते, अरे पण जर माझ्या हाताला औषध लावलं तर मी जेवण कसं बनवणार. तर दुसरीकडे आता सरोजला अद्वैतकडून काही महत्त्वाच्या एंट्र्यांची बिलं हवी असतात. मग आता ती बिलं आणण्यासाठी सरोज ही आउटहाऊसच्या दिशेने गेलेली असते. आता दरवाजा नॉक न करताच ती आउटहाऊसचा दरवाजा उघडते तर तिला आतमध्ये दिसतं की अद्वैत हा कलाला सांगत असतो, आता तुझ्या हाताला औषध लावलंय की नाही, मग तुला जेवण का बनवायचं आहे, तू तिथे बस मी जेवण बनवतो. कला म्हणते, अरे तुला नाही समजणार एकट्याने सगळं करायला. त्यावर अद्वैत तिला सांगतो, तू तिथे बसून मला सांग मी तसं करेन. त्याबरोबर आता इकडे सरोजला मात्र हे सगळं बघून खूप राग आलेला असतो आणि ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता अद्वैत आणि कला दोघं मिळून स्वयंपाक बनवतात. कला अद्वैतला सांगत असते आणि अद्वैत तसं करतो. आता स्वयंपाक हा इतका छान झालेला नसला तरी खाण्यालायक झालेला असतो. मग दोघंही छान जेवतात वगैरे. आणि मग आता काउन्सिलरने त्यांना पुढचा टास्कही दिलेला असतो. आता त्यांचा पुढचा टास्क असा असतो की त्या दोघांनी कुठेतरी एकांतात एकत्र फिरायला जायचं. अगदी 1 ते 2 दिवसांसाठी गेले तरीही चालेल. मग काय कला आणि अद्वैत हे दोघं जण फिरायला गेलेले असतात. आता अद्वैत हा कलाला म्हणतो, खरे आपण कुठेतरी लांब जाण्यापेक्षा पन्हाळ्याला आपलं जे फार्म हाऊस आहे तिथेच जाऊया. मग काय कला आणि अद्वैत त्यांच्याच पन्हाळ्याच्या फार्म हाऊसवर गेलेले असतात. आणि आत्ता दोघं जण हे घरात असताना अचानक बाहेरून कसला तरी कुडबुडीचा आवाज येतो. ते दोघं जण बाहेर येतात आणि बाहेर हे त्यांना
झाडांची पानांची हालचाल दिसायला लागते. त्याबरोबर घाबरतात आणि अद्वैत लगेच कलाला आतमध्ये घेऊन जातो. इथेही काय दिसतं की अद्वैत हा कलाची काळजी करतो. तिच्या जीवाला धोका आहे असं त्याला वाटताच त्याने तिला तिकडनं लगेचच आतमध्ये घेऊन गेला. आता ते दोघंजण छान फिरून वगैरे आलेले असतात. इतक्यात अद्वैतला त्याच्या एका मित्राचा कॉल आलेला असतो. त्याच्या घरी त्याचं नवीन लग्न झालं असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा असते. आता अद्वैत हा सत्यनारायणाच्या पूजेला जाणार असतो, कारण त्याचा तो मित्र हा खूप जवळचा असतो. मग आता अद्वैत कलाला देखील म्हणतो की तू सुद्धा माझ्याबरोबर चल, कारण अद्वैतच्या मित्राने त्याला सांगितलेलं असतं की वहिनींना सुद्धा घेऊन ये, जरा भेटतील, ओळख होईल. त्याबरोबर आता अद्वैत आणि कला हे दोघंजण सत्यनारायणाच्या पूजेला गेलेले असतात. तिथं आता अद्वैतचा मित्र हा पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर अद्वैतला सांगत असतो, ही माझी बायको स्वानंदी. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत सुद्धा कलाचा हात पकडतो आणि लगेच सांगायला लागतो, आणि ही माझी बायको कला खरे. त्याबरोबर पुढे आता लगेचच त्याचा मित्र सारंग त्याला सांगत असतो, स्वानंदी खरोखर खूप हुशार आहे, MA केलंय तिने. त्याबरोबर लगेचच आता इकडे अद्वैतही सांगायला लागतो की माझी बायको सुद्धा खूप हुशार आहे, ती एक उत्तम गृहिणी, त्याचबरोबर एक उत्तम आर्टिस्ट सुद्धा आहे. ती दागिन्यांचे डिझाईन्स अगदी छान आणि उत्तम पद्धतीने बनवते. आता पुढे आता त्याला त्याचा मित्र सारंग सांगत असतो की हो मी कला वहिनींबद्दल खूप ऐकलंय, खरं तर तू खूप लकी आहेस की तुला त्यांच्यासारखी बायको मिळाली. त्यावर अद्वैत म्हणतो हो खरं आहे. आता हे ऐकून कलाला मात्र खूप मोठं आश्चर्य वाटतं की काय, चांदेकर असं म्हणतोय की मी याला बायको म्हणून मिळाले आणि हा लकी आहे. बापरे, आता मी काय करू, मला काही सुधरत नाहीये असं तिला होत असतं. ती अद्वैतकडे आश्चर्यचकित होऊन बघत असते. अद्वैतच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते. तो सुद्धा कलाकडे बघत असतो, पण तो तिला काही उत्तर देत नाही. त्यानंतर ज्यावेळेस त्याचा मित्र तिकडनं निघून जातो, मग कला ही अद्वैतला विचारते, मित्रासमोर जे काही बोलला असते खरं होतं की उगाच आपलं त्याचं मन राखलं जावं म्हणून. त्यावर अद्वैत म्हणत असतो की त्याचं मन राखलं जावं म्हणून, नाहीतर तू आणि माझ्यासाठी लकी वगैरे कुठे आहेस. त्यावर कला म्हणते तुझ्याशी ना बोलणंच पाप आहे, तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना तिथे ती लहान मुलं बसलेत ना, मी त्यांच्याबरोबर जाऊन बोलेन. आणि मग तिथे जी काही लहान मुलं असतात कला त्यांच्याकडे जाते आणि स्वतःहून त्यांच्याबरोबर बोलत असते, ओळख करत असते. तर अद्वैत मात्र मनातल्या मनात म्हणत असतो, खरोखर तू मला लकी आहेस. जेव्हा तू मला सोडून गेलीस ना, तेव्हा मला पहिल्यांदा आयुष्यात कोणीतरी आपल्याला सोडून गेल्याचं दुःख काय असतं हे कळलं होतं. त्याबरोबर आता इतक्यात अद्वैतला पटकन त्याचा एक दुसरा मित्र हाक मारतो आणि म्हणायला लागतो, अरे किती दिवसांनी भेटतोय आपण भाई. आणि मग आता दोघंही छान गप्पा टप्पा करायला लागतात. अद्वैत त्याला त्याच्या बिझनेसबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल विचारत असतो, तर त्याचा मित्र त्याला त्याच्या फॅमिलीबद्दल, त्याच्या बिझनेसबद्दल विचारत असतो, त्याच्या बायकोबद्दल विचारत असतो. सगळं अगदी कसं छान सुरळीत सुरू असतं आणि हळूहळू आपल्याला अद्वैत आणि कलाचा सुखी झालेला संसार फुलताना पाहायला मिळतोय. त्याबरोबर मित्रांनो, आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला कला आणि अद्वैतची जोडी कशी वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आता सरोज ही कला आणि अद्वैतला एकत्र राहून तर देणार नाही, कारण ती विलन आहे. त्यामुळे आता ती नेमकं काय करणार आणि कशा पद्धतीने कला व अद्वैतला एकमेकांपासून दूर करण्यासाठी ती प्रयत्न करणार, तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.